आता आहे ना उन्हाळा चालू आहे का पावसाळा हेच कळत नाही. कारण आहे ना मे महिन्यातली सुरुवातच झाली नाही, कुठेतरी पावसाने हजेरी लावली बघा. आणि आता आमच्या शेजारी बांधकाम चालू होणार आहे, त्यामुळे त्यांनी ना रस्ता बनवला. नेमका आमच्या दारासमोर आहे ना थोडासा खड्डा तयार झालाय रस्ता नवीन बनवल्यामुळे. त्यामुळे पाऊस पडला ना की नाही का टेरेचं सगळं पाणी पुढं काढलेलं आहे, तर रस्त्यावर सगळं पाणी साचलं होतं. आयुष आणि त्याचे पप्पा नेमके गावाला गेले होते आणि गावावरून आले आणि आल्या त्याच्या पप्पांनी हे सगळं नाही का असं खड्डा भरलाय ना पाण्याचा. त्यामुळे मग ते म्हटले की पहिले हे पाणी नाही का असं एक साईडला काढून दे, म्हणजे एका बाजूला निघून जाईल आणि दारापुढे पाणी साचणार नाही, त्याने मच्छर होणार नाही. त्याच्यानंतर वरती आले आणि पावसाला सुरुवात झाली म्हटल्यावर अशी नेट आम्हाला दरवर्षी बांधायला लागते. कारण काय होतं, माझी वॉशिंग मशीन आहे आणि ज्या वेळेस पूर्वेकडून पाऊस येतो ना त्यावेळेस सगळं काही पाणी माझ्या मशीनवर येतं. त्यासाठी मग आम्ही अशी नेट बांधून घेतो, त्याच्यामुळे पाणी ना जास्त आतमध्ये येत नाही. तर फायनली असं बांधून झालं एकदम छान आमच्या साहेबांनी, आयुषने आणि मी पण थोडीशी मदत केली. छान नेट बांधून झाली. त्याच्यानंतर आहे ना आयुषला थोडीशी भूक लागली होती आणि आंबे पिकलेले पाहिले की आयुषला लगेच भूक लागते आणि आयुषला आंबे खूपच आवडतात. तर त्याने ना एक आंबा स्वच्छ धुवून घेतला. तर ते आंबे ना माझ्या बहिणीने आणले होते. त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं ना, माझ्या काकांची मुलगी मला भेटायला आली होती. त्यांच्या घरी ना आंब्याची झाडे आहेत, म्हणजे नाही का प्रत्येक वेगवेगळ्या जातीचे अशी आमराई आहे छान अशी 20-25 झाडांची घराजवळच. तर ती येताना आंबे असे नाही का थोडेसे पिकलेले घेऊन आले, थोडेसे पाडे लागलेले. तर हे आता पूर्ण असं केशर आहे ना, तर पूर्ण आतून बाहेरून पूर्ण पिवळा झालाय बघा. हा केशर आहे, एकदम छान कलर आलाय त्याला. आणि हा आहे ना हा मोठा आंबा. तर मी तिला विचारले हा कोणत्या जातीचा आंबा आहे, तर ती मला म्हटली की तो आहे ना वनराज आहे, त्याची म्हणजे जातीचा वनराज जातीचा आंबा आहे. तर ते एकदम मोठीच्या मोठी कैरी आहे ती, काय अजून म्हणजे पिकायला भरपूर वेळ लागणार. आता हे आंबे आणून 3-4 दिवसांनी असे पिवळे झालेत पूर्ण. तर म्हटलं चला आज आहे ना जेवढे पिवळे झालेत ना त्याचा मस्त रस बनवूया केशर आंब्याचा. तर म्हटलं बऱ्याचदा आहे ना लोक म्हणतात की नाही का, म्हणजे मी बऱ्याचदा पाहते व्हिडिओमध्ये की पुरी आणि रस भारी लागतो. म्हटलं आज मी अजून कधीच काय ट्राय केलं नाही असं रसपुरी. तर आज म्हटलं चला मस्त रस करून फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवला. त्याच्यानंतर मस्त पुऱ्या करायला घेतल्या आणि तोंडी लावायला छान शेवभाजी बनवली बघा. तर असं काही पाऊस पडल्यानंतरचा असं काही बेत आहे रसपुरी आणि शेवभाजी. तर चला मग व्हिडिओ येथे सेंड करते. बाय बाय.